करणार आहोत। आपण जाणार आहोत हर्षवर्धन पाटील यांच्याकडे। हर्षवर्धनजी, हा पहिला एक्झिट पोल आता समोर आलेला आहे पी मार्कचा। यामध्ये महायुतीला सत्ता स्थापनेसाठी संधी आहे असं दिसतंय। मला असं वाटतं की मी पुन्हा तेच सांगणार आहे आपल्याला की ठीक आहे, एक्झिट पोल हे आपापल्या एजन्सी मार्फत येत राहतात, त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही। परंतु आज जसं आता सुषमाताई म्हणल्याप्रमाणे प्रत्येक मतदारसंघामधला जर ग्राउंड रिॲलिटी रिपोर्ट जर आपण बघितला तर निश्चितच महाविकास आघाडीचं जे कॉम्बिनेशन झालेलं आहे आणि ह्या कॉम्बिनेशनमध्ये वोट ट्रान्सफरचा हा एक जो विषय असतो महत्त्वाचा, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार पक्ष, काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना, ह्या तीनची आमची महाविकास आघाडी आहे आणि इतर आमचे पण काही पक्ष आमच्या बरोबर आहेत। तर प्रत्येक मतदारसंघामध्ये वोट ट्रान्सफर हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि मला असं वाटतं ग्राउंड लेवलला महाविकास आघाडीचं वोट ट्रान्सफर हे खूप चांगल्या पद्धतीने झालेलं आहे। त्याची तुलना जर महायुतीची केली आपण तर तेवढ्या ते प्रमाणात झालेलं नाहीये। हे तुम्ही प्रत्येक मतदारसंघ वाईज ॲनालिसिस करा। त्यामुळं असा कुठला एक मतदारसंघ असतो तिथं जर एक्स पक्षाला जागा दिली तर इतर दोन जे मित्र पक्ष असतात त्या महायुतीमध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये तर त्यांची वोट ट्रान्सफर व्हायला पाहिजे। पण ग्राउंड लेवलला बघताना तसे वोट ट्रान्सफर महायुतीमध्ये झालेले नाहीत असा एक प्रथमदर्शनी एक अंदाज आहे आणि मला असं वाटतं त्यामुळं महाविकास आघाडीची सत्ता यायला काही अडचण वाटत नाही। हा प्रश्न घेऊन मी भातखळकर